नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच एम-एस-सी बँकेत महाभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठीची पात्रता काय असणार आहे, पगार किती मिळेल, वयोमर्यादा काय आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन, अप्लाय करण्याची लिंक आणि अशाच सरकारी व खासगी नोकर भरतीचे डेली अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन आपल्या चॅनलला नक्की जॉईन करा, जेणेकरून कोणताही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे बघा, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेची जी जाहिरात आहे, या जाहिरातीबद्दल आता आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पीडीएफ मध्ये काय काय माहिती दिलेली आहे ती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. कशी कशी प्रोसेस आहे किंवा काय आहे ते. तर सर्वात पहिल्यांदा इथे बघितलं तर टाइम फ्रेम त्यांनी दिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, लास्ट डेट आणि पेमेंट जी आहे ती पेमेंटची लास्ट डेट, अशा 3 पद्धतीच्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशनची जी डेट आहे ती स्टार्ट होणार आहे 11 जून 2026. त्याच्यानंतर ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे 1 जुलै 2026 आणि पेमेंटची जी लास्ट डेट आहे ती पण 1 जुलै 2026च असणार आहे. तर आता पुढे अजून त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पोस्ट आहेत तर त्या कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत. आता पोस्टमध्ये पाहिलं तर सर्वात पहिली पोस्ट त्यांनी सांगितलेली आहे की ट्रेनी ज्युनियर ऑफिसरची दिलेली आहे. एकूण 49 पोस्ट आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि कमीत कमी 50% मार्क पाहिजेत. तरच तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर एक्सपिरियन्समध्ये पाहिलं तर एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे बँकिंग फील्डमधला. अर्बन बँक असेल किंवा डीसीसी बँक ऑफिसर म्हणून जरी काम केलेलं असेल तरी चालेल. पण तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर एज लिमिट तुम्हाला त्यांनी मिनिमम 23 वर्षाचं सांगितलं आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत. 1 जून 2026 पर्यंत तुमचं वय वर्ष हे 35 असलं पाहिजे आणि 1 जून 1991च्या आधी जन्मलेले नाही पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बँक तुम्हाला स्टार्टिंगला स्टायपेंड म्हणून पहिल्या महिन्यापासून तुम्हाला ₹30,000 पर मंथ ह्या हिशोबाने तुम्हाला पेमेंट करेल ट्रेनिंग पिरियडमध्ये. त्यानंतर ट्रेनिंग पिरियडचा जो ऑफिसर असतो तो रेग्युलर, म्हणजे जे काय असेल ते रेग्युलर प्रमाणे तुम्हाला ₹30,000 पेमेंट बसेल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशन होताल सर्व्हिसमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा प्रोबेशनल पिरियड जो असतो, म्हणजे इथे त्यांनी सांगितलेलं की ज्युनियर ऑफिसर जो आहे तो 12 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड आहे. तो प्रोबेशन पिरियड तुम्हाला तो कंप्लीट करावा लागेल. तिथून पुढेच तुम्ही सर्व्हिसमध्ये येताल ऑफिशियल हिशोबाने. त्यानंतर ट्रेनी असोसिएशन म्हणून त्याच्या पोस्ट आहेत, तर त्या पोस्ट 81 आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम क्वालिफिकेशन लागणार आहे. 50% मार्क तुम्हाला कुठल्याही ग्रॅज्युएशन मधून पाहिजेत. त्याच्यानंतर जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स मॅन्डेटरी नाहीये त्यांनी सांगितलेला. फक्त प्रेफरन्स दिलाय की तुम्ही कोऑपरेटिव्ह बँक इंटरनल किंवा एसटीसीबी किंवा डीसीसी बँकेमध्ये थोडंफार काही केलेलं असावं. एज लिमिट तुमचं मिनिमम 21 वर्ष, मॅक्झिमम 32 वर्ष पाहिजे. 1/6/2026 पर्यंत. आणि तुम्ही 1994 1 जून 1994च्या आधी जन्मलेले नाही पाहिजे. ₹25,000 तुम्हाला स्टायपेंड पर मंथ तुम्हाला मिळणार आहे. आणि कन्फर्मेशन सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड याच्यामध्ये सुद्धा कंपल्सरी त्यांनी केलेला आहे. ट्रेनी टायपिस्ट ट्रेनी टायपिस्ट म्हणून सांगितलेलं आहे. याच्यामध्ये टोटल 4 पोस्ट दिलेल्या आहेत त्यांनी. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन शुड हॅव मराठी ॲज ऑन सब्जेक्ट मॅट्रिक्युलर एक्झामिनेशन, म्हणजे मराठी सगळीकडे तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे की तुम्हाला मराठी आलंच पाहिजे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की मराठी, आता बऱ्यापैकी सगळी मुलं आता इंग्लिश मिडियमला जायला लागल्यामुळं मराठीचं प्रमाण हळूहळू कमी होतंय. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की मराठी यायलाच हवं. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की जे टायपिंग आहे, गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन टायपिंग पाहिजे त्यांना कंपल्सरी. मराठी टायपिंग 30 मिनिट्स किंवा 40 वर्ड पर मिनिट. इंग्लिश टायपिंग सुद्धा पाहिजे त्यांना, म्हणजे 30 वर्ड पर मिनिटचं मराठी आणि 40 वर्ड पर मिनिटचं इंग्लिश टायपिंग त्यांना कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर एम-एस-सी-आय-टी वर्ड वगैरे ह्या गोष्टी तर तुम्हाला आल्याच पाहिजेत. एक्सपिरियन्स मॅन्डेटरी नाहीये.
त्यानंतर एज लिमिट जे आहे ते एज लिमिट तुमचं मिनिमम 21 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्ष पाहिजे. 1 जून 2026 पर्यंत तुमचं 28 वर्ष पाहिजे आणि 1998च्या आधीचे जन्मलेले नाही पाहिजे तुम्ही. तुम्हाला स्टायपेंड साधारणतः 25,000 पर्यंत पर मंथ मिळणार आहे. कन्फर्मेशन सर्व्हिससाठी तुम्हाला सेम ॲज ऑन म्हणजे 6 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत ते एक्सटेंड करू शकतात. त्यानंतर 4 नंबरची पोस्ट दिलेली आहे ट्रेनी ड्रायव्हर. 5 पोस्ट दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी 10वी पास आउट असणं गरजेचं आहे. मराठी आलंच पाहिजे. LMV लाईट मोटर व्हेइकलचं लायसन तुमचं कंपल्सरी असणार आहे. वय वर्ष तुम्हाला 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत दिलेलं आहे. 1 जून 2026 पर्यंत तुमचं 30 वर्ष कंप्लीट पाहिजे. आणि 1 जून 1996 च्या आधी तुम्ही जन्मलेलं नाही पाहिजे. साधारणतः तुम्हाला पर मंथ स्टायपेंड हा 22,000 रुपये मिळणार आहे. जो प्रोबेशन पिरियड आहे समजा सर्व्हिसमध्ये जर तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रोबेशन पिरियड हा तुमचा 6 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. तो डिपेंड आहे. आता याच्यामध्ये ऍप्लिकेशन प्रोसेस जी असणार आहे, ते ऍप्लिकेशन प्रोसेस कशी असणार आहे ते सांगितलेलं आहे. त्या ऍप्लिकेशन प्रोसिजरमध्ये डिटेल गाईडलाईन्स प्रोसिजर फॉर ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करा. पेमेंट ऑफ फी, फी पेमेंट करा. त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ते स्कॅन करून अपलोड करा. अशा पद्धतीची जी प्रोसेस आहे ऍप्लिकेशनची ती त्यांनी सांगितलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता जे काही डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहेत. तर फोटोग्राफ तुम्हाला 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटरच्या हिशोबाने तुम्हाला फोटो स्कॅन करायचा आहे. सिग्नेचर तुम्हाला व्हाईट पेपरवरती ब्लँक इंकनी करायचे आहे. लेफ्ट थंब इम्प्रेशन व्हाईट पेपरवरती घेऊन ब्ल्यू इंक किंवा ब्लॅक इंकनीच करायचं आहे. रिटर्न डिक्लेरेशन जे आहे ते तुमच्या हँड रिटन मध्येच पाहिजे. सिग्नेचर जे आहे कॅपिटल लेटर नॉट, समजा जर तुमची सिग्नेचर जर कॅपिटल लेटर मध्येच पूर्ण असेल तर ते ऍक्सेप्टेबल नाहीये. अशा बऱ्याचशा किरकोळ गोष्टी आहेत. हे ऍप्लिकेशन जे हे पूर्ण जे तुमचं जे फॉर्म आहे किंवा हे जे काय ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे, तिथून डायरेक्ट जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सर्व जी काही डिटेल आहे ती पूर्ण डिटेल तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्याच्याबरोबर पेमेंट ऑफ फी म्हणजे कॅटेगरी वाईज जी फी आहे ती फी तुम्हाला दिलेली आहे. कुठल्या ऑफिसरसाठी कशी फी भरायची आहे तर त्याच्यामध्ये ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 1,770 रुपये तुम्हाला फी भरायची आहे विथ GST इन्क्लुडेड. ट्रेनी असोसिएटसाठी 1,180 रुपये आहे. ट्रेनी टायपिस्टसाठी 1,180 आहे आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठी सुद्धा 1,180 रुपये फी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल सांगितलेली आहे. म्हणजे साधारणतः जी जी काही तुम्ही फी भरणार आहे ती नॉन रिफंडेबल आहे. 11 जून 2026 ते 1 जुलै 2027 पर्यंत जे काय असेल ते तुम्हाला पेमेंट करायचंय. त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोडची जी काय माहिती आहे ती तुम्ही या ऍप्लिकेशन मध्ये पाहू शकता. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीची फाईल अपलोड करायची आहे, किती बाय किती आहे, सिग्नेचर, थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लरेशन, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. स्कॅनिंग डॉक्युमेंट कुठले कुठले करायचे आहेत, कशा पद्धतीने करायचे आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. इम्पॉर्टंट काही नोट्स असतील तर त्या नोट्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर जी आहे ती सिलेक्शन प्रोसिजर खूप महत्त्वाची असते. सर्वात पहिल्यांदा ट्रेनी ज्युनियर ऑफिसरची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे तर ती सिलेक्शन प्रोसिजर तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे की तुम्हाला एक्झामिनेशन असणार आहे. एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 40-40 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. 40-40 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह न्यूमेरिकल एबिलिटी याच्यावरती तुम्हाला मार्क्स नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले आहेत 40 आणि मार्क्स 80 आहेत. 40 क्वेश्चनला 80 मार्क्स आहेत. 40 क्वेश्चनला 40 मार्क्स, 40ला 40 आणि 40ला 40 असे मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत. 160 क्वेश्चन आहेत 200 मार्काला. व्हर्जन जे आहे ते ओनली इंग्लिश तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक क्वेश्चन वाईज, प्रत्येक पेपर वाईज तुम्हाला 30-30 मिनिटाचा टाइम टेबल दिलेला आहे. असे टोटल 120 मार्काचा पेपर आहे. त्याच्यानंतर पोस्ट ट्रेनी असोसिएट्स मध्ये सुद्धा तुम्हाला असं दिलेलं आहे. रिझनिंग ॲबिलिटी, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी. 40 मार्काला 80 क्वेश्चन आहेत आणि बाकीचे 40 मार्काला 40-40 क्वेश्चन आहेत. असे एकूण 160 प्रश्न 200 मार्काला दिलेले आहेत आणि साधारणतः 120 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे. इंग्लिशच व्हर्जन आहे. ट्रेनी टायपिस्टसाठी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत व्हर्जनमध्ये, मराठी आणि इंग्लिश. त्याच्यामध्ये तुमची जी एक्झाम असणार आहे मराठी लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन
तर ती 40 मार्काला 40 क्वेश्चन आहेत, 80 मार्काला. मराठीमध्ये आहे, 25 मिनिटं त्याच्यासाठी दिलेले आहेत. रिझनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटेटिव्ह न्यूमेरिकल ॲबिलिटी पूर्णपणे इंग्लिशमध्ये असणार आहे. 40-40 मार्काला आहे. टोटल मार्क्स असणार आहेत 200. 160 क्वेश्चन असणार आहेत आणि 120 मिनिटाची परीक्षा असणार आहे इथे सुद्धा. आता ड्रायव्हरचं जर पाहायला गेलं तर ड्रायव्हरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ड्रायव्हरमध्ये तुम्हाला रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी अशा पद्धतीचं दिलेलं आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 35, 30, 20 आणि 35 अशा पद्धतीचे आहेत आणि मिनिमम मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत 35, 30, 20, 35 असे टोटल 120 मार्काला 120 क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येकी टाइम तुम्हाला 25 मिनिटे दिलेला आहे. असं एकूण 90 मिनिटाचं टायमिंग आहे. व्हर्जन तुम्हाला बेल्जियन इंग्लिश, मराठी आणि जनरल इंग्लिश असे तुमचे लँग्वेज जे आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. आता ज्यावेळेस तुमचं एक्झाम असणार आहे ते एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते तुम्हाला रिटर्न टेस्ट एक्झामिनेशन विल बी हेल्ड ऑन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि कोल्हापूर असे जे सेंटर आहेत या सेंटरवरती तुमची एक्झाम होणार आहे. या सेंटर सोडून इतरत्र वेगळ्या ठिकाणी कुठलीही सेंटर तुम्हाला नसणार आहे. त्याच्यानंतर अजून जर थोडी माहिती पाहिली तर अजून याच्यामध्ये जास्त काही माहिती दिलेली नाहीये. पण जास्त जर तुम्हाला डीपमध्ये माहिती वाचायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पीडीएफची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता आणि अशाच नोकरीच्या माहितीसाठी आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहेत ते फ्री आहेत. ते तुम्ही जॉईन करून ठेवा. कुठलंही पेड व्हर्जन आपल्याकडे नाहीये. ज्या नोकरीच्या ज्या अपडेट असतात त्या ग्रुपवर तुम्हाला पटकन मिळतील आणि अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. समजा जर फॉर्म भरताना काही इश्यू येत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरती आपण सोल्युशन काढू. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जॉबच्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.